डॉक्टरांचं कामबंद आंदोलन, थकीत वेतनासह इतर मागण्यांची पूर्तता न केल्यानं माडचे डॉक्टर रस्त्यावर। वसईत अवैध पत्राशेडवर पालिकेची कारवाई, एव्हरशाहीन नगरमध्ये बुलडोझरद्वारे पत्राशेड उद्ध्वस्त। वसई विरार प्रादेशिक परिवहन कार्यालयात दलालांचा सुळसुळाट, अधिकृत अधिकाऱ्यासमोर नव्हे तर दलालासमोर नागरिकांच्या रांगा, तरीही कामं वेळेत न झाल्यानं लोकांचा संताप। एकीकडे 12वीची परीक्षा, दुसरीकडे शाळेच्या गेटवर पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी फटाके, विद्यार्थ्यांच्या परीक्षेत व्यत्यय। सोलापुरात कांद्याला भाव मिळेना, खर्चही निघत नसल्यानं कांदा शेतातच पडून कांदा निर्यातबंदी उठवण्याची शेतकऱ्यांची मागणी। भंडाऱ्यात कारखान्याचं केमिकलयुक्त पाणी नाल्यात, नाल्याचं पाणी शेतात, शेतकऱ्यांची मोठी कोंडी, तक्रारीनंतरही कारवाई नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण, गंगापूर शहराला वैभव येणार। भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी साईबाबांच्या समाधीचं घेतलं दर्शन, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनताई विखेंकडून चित्रा वाघ यांचं स्वागत। गुहागरमधील तौसा समुद्रकिनारा बहरला, समुद्रकिनाऱ्यावर शेकडो सीगल पक्षी दाखल, पर्यटकांसाठी पर्वणी। आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना पुन्हा चर्चेचं निमंत्रण, गेल्या 10 दिवसांपासून सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन, शंभू सीमेवरील 25% गर्दी कमी झाल्याचं समोर।